टुडे। भारत का सच, हर भारतीय की आवाज। सर्वांना नमस्कार। मी विशालाना विठ्ठल हरपळे आणि आमच्या वहिनी सौभाग्यवती सुपर्णताई किरण पाटील हरपळे, आम्ही दोघं प्रसंगी उरुळदेवाची नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक 2025साठी प्रभाग क्रमांक 6 मधून नगरसेवक आणि नगरसेविका या पदासाठी दोघे सोबत उभे आहोत। आम्ही प्रभाग क्रमांक 6 मध्ये निवडणूक लढवल्याच्या नंतर आणि निवडून आल्याच्या नंतर खरं तर प्रभाग क्रमांक 6चा एक चांगल्या पद्धतीचा सुनियोजित आणि छान पद्धतीचा आम्ही या ठिकाणी विकास कामे करणार आहोत। त्याच्यामध्ये प्रभाग 6 मध्ये जो काही एरिया येतो त्या एरियामध्ये भैरोबा चौक, हरपळेआळी, खंडोबा माळ, त्याच्यानंतर पुढे गेले की चिंतामणी नगर आणि भगवान नगर, आमच्या दुसऱ्या बाजूला सुताराळी, त्याच्यानंतर मोरिया नगर, भाडळेआळी, साधारण नारायणनगर, चैतन्यनगर 1, 2, 3 लाईन, त्याच्यानंतर साई पॅराडाईज नगर, चैतन्यनगर फेज 2, परशुराम कांपे नगर, सुमन पार्क, मोरिया नगर, राजविश्वनगर, चिंतामणी नगर, धुमाळ प्लॉटिंग, रेल्वेच्या पलीकडं लक्ष्मण कांपे नगर, सिद्धी ग्रीन फेज 1, 2, 3, 4, दर्शन पार्क, त्याचप्रमाणे राजविश्वनगर, त्यानंतर मळाई पार्क, संत सोपान नगर, गावकरी पार्क, साजई पार्क, पांजळेमाळा, परदेशी माळा, पुनेडभट्टी, सैराट सिटी, खंडोबा माळ असा एरिया जो येतो त्याच्यामध्ये अनावधानाने एखाद्या एरियाचं नाव आमच्याकडनं घ्यायचं राहिलं तर क्षमस्व। तो एरिया आम्ही या ठिकाणी कुठेही मागे न ठेवता आम्ही डेव्हलपिंगसाठी या ठिकाणी निवडणुकीला उभे राहिलो आहोत। सर्वात महत्त्वाचं 6 नंबरमध्ये जो शेतकऱ्यांसाठी टाउन प्लॅनिंग स्कीम या ठिकाणी जी आखलेली आहे ती टाउन प्लॅनिंग स्कीम ही आम्ही नगर परिषदेच्या माध्यमातून पूर्ण करणार आहोत आणि कुठेही शेतकऱ्यांवर अन्याय होणार नाही अशा पद्धतीचं काम आम्ही त्या ठिकाणी करणार आहोत। दुसरी गोष्ट, या सर्व परिसरामध्ये ज्या ज्या काही सुखसोयी नागरिकांना आणि मतदारांना हव्या आहेत त्या स्पेसिफिक होय आम्ही हे देखील आम्हीच करणार आहोत असं ज्या आमच्या वचनपत्रामध्ये लिहिलेलं आहे ते स्पेसिफिक सर्व मतदार आणि नागरिक वाचू शकतात। हे सगळं करत असताना ज्या ज्या भागामध्ये पिण्याची पाईपलाईन पोचलेली नाही तिथं पिण्याची पाईपलाईन पोचवणं, ज्या ठिकाणी रस्ते नाहीत तिथं नवीन रस्ते तयार करणं, ज्या ठिकाणी रस्ते आहेत त्या रस्त्यांची डागडुजी करणं, ज्या ठिकाणी ड्रेनेज लाईन नाही त्या ठिकाणी ड्रेनेज लाईन करणं, ज्या ठिकाणी विद्युत व्यवस्था कमी आहे आणि लाईटीचे खांब नाही त्या ठिकाणी लाईटीचे खांब टाकणे, त्या लाईटीच्या खांबावर ट्यूब बसवणं, काही ठिकाणी डीपीचा प्रॉब्लेम आहे, काही 100 हॉर्सपॉवरच्या डीपी आहेत त्या ठिकाणी डीपी ती 200 हॉर्सपॉवरची करून त्या ठिकाणी विद्युतचा प्रश्न मिटवणं, अशा रस्ते, पाणी, ड्रेनेज, लाईट सोबत आरोग्याच्या आणि शिक्षणाच्या सुविधा आम्ही आमच्या दोघांच्या माध्यमातून प्रभाग क्रमांक 6 मध्ये मिळाल्यानंतर करणार आहोत। हे सगळं करत असताना 2 प्रश्न खूप या ठिकाणी प्रामुख्याने नागरिकांसाठी भेडसावणार आहेत भविष्यात। त्यासाठी आजच सांगतो की आम्हाला निवडून दिल्याच्या नंतर जो टॅक्सचा प्रश्न आहे नगर परिषदेमध्ये पेंडिंग आहे, जो आता पुणे PMCचा थकीत कर आहे तो थकीत कर नागरिकांना उद्या भरावा लागणार आहे। तर त्यासाठी एक स्पेशल काहीतरी नगर परिषदेच्या माध्यमातून निवडून गेल्याच्यानंतर एक ठराव करून त्यावर नागरिकांना तो टॅक्स जो भरमसाठ टॅक्स आहे जाचक कर आहे तो 50% खाली कसा येईल आणि मग तो नागरिकांना दिलासा दिला तर भरणं बंधनकारक राहील, तो भरलाच पाहिजे अशी एक टॅक्सच्या बाबतीतलं आमचं काम आम्ही प्रामुख्याने करणार आहोत। दुसरी गोष्ट की या सर्व गोष्टी करत असताना ज्या ज्या माध्यमातून लोकांना नागरिकांना ज्या सुविधा हव्या आहेत त्या सुविधा देण्याच्या बरोबर ज्या ज्या ठिकाणी काही नागरिकांचे शैक्षणिक प्रश्न आहेत ते मिटवण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत। दुसरी गोष्ट, आम्ही प्रामुख्याने गांधणखेड्याच्या भागातील नागरिकांना मतदारांना एक आश्वासित करू इच्छितो की आमच्याबद्दलचा जो गैरप्रचार या फक्त 8 दिवसामध्ये सुरू आहे त्याच्याकडे आपण दुर्लक्ष करा। गेले अनेक वर्ष त्या ठिकाणी काही लोक काम करू शकले नाही, त्यांचं काम आम्ही पूर्ण करणार आहोत निवडून गेल्याच्या नंतर। त्या गोरगरीब लोकांचं जे पत्राशेड आहे त्या पत्राशेडला अधिकृत करण्याचा प्रयत्न आणि त्याच्यानंतर त्या ठिकाणी ते पत्राशेड हे त्या नागरिकांना घरामध्ये कन्व्हर्ट करून म्हणजे म्हाडाची योजना किंवा घरकुल योजना
या नागरिकांना कशी देता येईल त्यासाठी प्रामुख्याने प्राधान्यक्रमाने ते काम आम्ही करणारच आहोत. त्याच्यासोबत त्या ठिकाणी जे काय आता सार्वजनिक सद्यस्थितीमध्ये शौचालय व्यवस्था नाही, ती नागरिकांसाठी शौचालय व्यवस्था त्या गांधीनगर क्षेत्रामध्ये करायची खूप प्रामाणिक इच्छा आहे. सोबत ज्या ठिकाणी पिण्याच्या पाईपलाईन आहेत, पिण्याची पाईपलाईन, ज्या ठिकाणी पाण्याचे पॉईंट आहेत त्या ठिकाणी पाणी ते दररोज त्या पॉईंटला कसं येईल, नागरिकांना फ्रीमध्ये कसं मिळेल, आणि जे काय महानगरपालिकेचे टँकर येत आहेत त्याची संख्या वाढवून त्या नागरिकांना त्यांच्या मूलभूत गरजा आहेत ते पूर्ण करायचं काम त्या गांधीनगर क्षेत्रामध्ये करणार आहोत. रेल्वेच्या पलीकडचा जो भाग आहे म्हणजे त्याच्यामध्ये जे एरियाचं नाव आत्ता मी घेतलं त्याच्यामध्ये एक टेंटेटिव्हमध्ये धुमाळ प्लॉटिंग, लक्ष्मण कामठे नगर, सिद्धी ग्रीन फेज 1, 2, 3, 4, मळाई पार्क, राजूश पलीकडचं काय ते नाव सांगितलं आपल्याला, सायरा सिटी, त्याच्यानंतर संत सोपान नगर, त्याच्यामध्ये साधारण दर्शन पार्क, गावकरी पार्क, साजई पार्क, वांजळीमळा, परदेशीमळा, फुलेविडभट्टी, आणि त्या एरियामधलं जर एखादं नाव आमच्याकडनं घ्यायचं विसरलं तर ते नाव समजून घ्यावं की आमच्याकडनं ते राहिलेलं असेल. तर त्या भागामध्ये ज्या नागरिकांच्या मिळकती आहेत त्या मिळकतींच्या नोंदी नाही आहेत आणि काही ठिकाणी सातबारे तयार नाही आहेत, तर ते सातबारे त्या नागरिकांचे जे अर्धवट राहिलेले आहेत ते सातबारे कसे तयार होतील आणि त्या ठिकाणी त्या मिळकतींच्या ज्या नोंदी नाही आहेत त्या नोंदी करून नागरिकांना दिलासा देण्याचं काम हे आम्हीच करणार आहोत. कुणी घाबरू नका, गैरप्रचाराला बळी पडू नका. दुसरी गोष्ट की त्या भागामध्ये आज MGBची मेन पाईपलाईन आहे, त्या MGBच्या मेन पाईपलाईनला अंतर्गत परत लाईन पुढे वाढवायच्या आणि प्रत्येकाला कनेक्शन द्यायचं, हे काम आम्ही करणार आहोत. दुसरी गोष्ट काही ठिकाणी अंतर्गत रस्ते झालेले नाही आहेत, अंतर्गत ड्रेनेज लाईन झालेले नाही आहेत, तर त्याही गोष्टी आम्ही त्याकडे करणार आहोत. हे सगळं करत असताना रेल्वेच्या अलीकडच्या ज्या एक 2-3 एरिया आहेत, राजूश्वनगर, मोर्यानगर, त्याच्यानंतर चैतन्यनगर फेज 1, 2 जे आहेत त्या ठिकाणी त्या भागामध्ये काही ड्रेनेजची एक समस्या आहे मोठी. ती समस्या टेक्निकलीरित्या कशा पद्धतीने सोडवता येईल ती पद्धत मी चॅनलच्या माध्यमातून आज या ठिकाणी जाहीर करू शकत नाही, कारण त्याच्यामधलं नॉलेज हे आम्हाला या ठिकाणी आहे की आम्ही ड्रेनेजची ती त्या गेल्या अनेक वर्षापासूनची जी व्यवस्था त्या ठिकाणी आहे ती व्यवस्था ड्रेनेजची समस्या सोडवण्याचं काम आमच्या माध्यमातून आम्ही 100% करणारे. नागरिकांनी एकदम म्हणजे निश्चिंत राहावं, त्या ठिकाणी कुठंही नागरिकांना त्या ड्रेनेज लाईनच्या बाबतीमध्ये किंतु परंतु मनात असायची आवश्यकता नाही आहे. हे ती ड्रेनेज लाईनची व्यवस्था फेज 2 शिवचैतन्यनगरची आणि त्यांच्यासोबतच्या आजूबाजूच्या प्लॉटिंगवाल्यांची आम्ही करणार आहोत. प्लॉटिंगमध्ये ज्या ज्या लोकांच्या पूर्ण प्रभाग 6मध्ये मिळकतींच्या नोंदी नाहीत त्या मिळकतीच्या नोंदी त्या ठिकाणी आमच्या माध्यमातून करणार आहोत. आणि दुसरी सगळी महत्त्वाची गोष्ट, ज्या ज्या ठिकाणी काही चुकीचे अपप्रचार होत आहेत त्याला नागरिकांनी बळी पडू नये आणि ज्या लोकांना जे करायची इच्छा गेले अनेक वर्ष लोकप्रतिनिधी म्हणून दिलेली असताना जे करताना आलं ती त्यांना संधी मिळणार नाही, आता त्यांना समजले म्हणून ते आमच्याबद्दल गैरप्रचार करतायत. आम्ही सुद्धा तुम्हाला आश्वासित करू इच्छितो आहे की आम्ही निवडून आल्याच्या नंतरच करू शकतो. आश्वासन देणं खूप सोपं आहे, परंतु आश्वासन जर पूर्ण नाही झालं तर नागरिकांचा रोष ओढवणं या दोघा उमेदवाराला अजिबात परवडणारं नाही. त्यामुळे नागरिकांना विनंती आहे, मतदारांना विनंती आहे, निवडून द्या. निवडून दिल्याच्या नंतर तुम्ही आम्ही एका कुटुंबातले होऊ. आज तुम्ही आमच्यासाठी राहिलेले 3 दिवस द्या, आम्ही तुमच्यासाठी 365 वर्षाचे देणार आहोत. तुमच्या सुखदुःखात, आनंदात, सगळ्या गोष्टीत आम्ही सहभागी होणार आहोत. तुमच्या प्रत्येक गोष्टींना आम्ही उपयोगी पडणार आहेत. कुठेही मतदारांना मशाल चिन्हावर मतदान करून आम्हाला निवडून दिल्याच्या नंतर पश्चाताप करण्याची वेळ येणार नाही. त्यामुळं आता थोडक्यात सांगतो की सुपर्णताई किरण पाटील हरपळे, विशाल नाना विठ्ठल हरपळे यांना आपण मशाल चिन्हासमोरील बटन दाबून आपण नागरिकांनी, मतदारांनी प्रचारून द्यावे अशी आपण सर्व नागरिक मतदार बंधूंना विनंती करतो. आणि ज्या दिवशी आम्ही निवडून येईल त्या दिवसापासून आम्ही तुमच्या कुटुंबातले सदस्य असू. सदस्याला आपल्या कुटुंबातली समस्या सांगायला कुठेही कमी पडू नका, लाजू नका. प्रत्येक प्रश्न आमच्यासमोर मांडा आणि प्रत्येक प्रश्नाचं 100% निराकरण करण्याचं काम आमच्या माध्यमातून होईल या ठिकाणी तुम्हाला मी आश्वासित करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. नमस्कार, मी सौ सुपर्णा किरण हरपळे. फुरसुंगी उरुळी देवाची नगर परिषदेच्या निवडणुकीत वार्ड क्रमांक 6 या प्रभागातनं मशाल चिन्हावर मी आणि विशाल नाना हरपळे आम्ही दोघंही
एका पॅनलमधनं उभा आहे. आता नानांनी तुम्हाला सांगितलंच की कशा प्रकारे आम्ही जनतेच्या समस्या सोडवणार आहे, कशा प्रकारे आम्ही त्याच्यावर काम करणार आहे. तर मला सगळ्या नागरिकांना एकच विनंती आहे की आम्हाला दोघांनाही मशाल चिन्हावर मतदान करून भरघोस मतांनी निवडून द्या आणि तुमच्या सेवेची एक संधी द्या. आज तुम्ही आम्हाला निवडून दिल्यावर उद्या तुम्हालाच कळेल की आपण 2 उमेदवार योग्य निवडून दिले, त्याच्यामुळे आपल्या प्रभागाचा विकास कशा प्रकारे झालाय. ज्या काही समस्या असतील त्याच्यावर आम्ही खोलवर अभ्यास केलेला आहे. आताच नानांनी तुम्हाला सांगितलं की प्रत्येक ठिकाणी रस्ते, ड्रेनेज, लाईट, पाणी अशा खूप सुविधा ज्या नागरिकांना मिळत नाहीयेत, त्यामुळे बहुतेक नागरिक खूप नाराज आहे. तर त्या सर्व समस्या सोडवण्याचा आम्ही मनापासून प्रयत्न करणार आहे. त्याच्यासाठी आम्हाला तुम्ही मतदान करणं हे गरजेचं आहे. तुम्ही आम्हाला भरघोस मतांनी निवडून द्या. आम्ही उद्या विजयी झाल्याच्या नंतर ज्यावेळेस आम्ही नगर परिषदमध्ये जाऊ त्यावेळेस आम्ही कशा प्रकारे काम करू किंवा तुमच्या कशा समस्या सोडू हे तुम्ही बघसालच. फक्त एक संधी आम्हाला द्या हीच तुम्हाला नम्र विनंती करते. धन्यवाद.